नमस्कार, मी संदीप भगवान कुमार, जिल्हा परिषद शाळा वडवली यांच्या वतीने आपण सर्वांचं हार्दिक स्वागत करतो। शैक्षणिक साहित्य निर्मितीमध्ये मी आज आपणासमोर गणित आणि विज्ञान या विषयावर आधारित शैक्षणिक साहित्य सादर करणार आहे। सर्वप्रथम आपण विज्ञान या विषयावरील शैक्षणिक साहित्य पाहणार आहोत। मूल लहानपणापासून विज्ञानात जगत असतं, मग ते घरातली खेळणी असू दे, कोण एखादा पदार्थ बनवणे असू दे किंवा शृंगार करणे असू दे, या सर्व गोष्टी आपण विज्ञानामध्ये करत असतो। आणि याच विज्ञानाची मुलांना जाणीव व्हावी आणि विज्ञानाचं महत्त्व त्यांच्या मनावर केंद्रित व्हावं म्हणून विज्ञानासाठी शैक्षणिक साहित्य बनवलेलं आहे। आपण शाळेमध्ये मुलांना प्रकाश किरण सरळ रेषेत जातो ते सांगत असतो आणि हे सांगत असताना आपण मेणबत्ती व पुठ्ठ्याच्या साहाय्याने प्रयोग करून दाखवत असतो। परंतु तोच प्रयोग आपण इतर साधनांच्या साहाय्याने, उपलब्ध वस्तूंच्या साहाय्याने जर मुलांना करून दाखवला तर तो अधिक रोचक, सोपा आणि सहज होतो। माझ्या हातामध्ये एक बेसिनचा खराब झालेला पाईप आहे की जो आपण खराब झाल्यानंतर भंगारामध्ये फेकून देतो, परंतु ह्याच पाईपाच्या साहाय्याने आपण मुलांना प्रकाश किरण सरळ रेषेत जातात हे दाखवून देऊ शकतो। या पाईपाला मी बाग दिलेला आहे आणि मुलांना सांगितलं की याच्यातून समोर पहा, तुला समोरची वस्तू दिसते का? तर साहजिकच उत्तर येईल नाही। त्यानंतर पाईप सरळ केल्यानंतर त्याला पुन्हा सांगितलं की आता पहा, तुला समोरची वस्तू दिसते का? तो म्हणेल हो। असं का होतं? तर प्रकाशाचा नियम आहे की एखादी वस्तू आपल्याला केव्हा दिसते, ज्या वेळेस त्या वस्तूवर प्रकाश किरण परावर्तित होऊन पुन्हा आपल्या डोळ्यापर्यंत पोहोचतात, त्याच वेळेस ती वस्तू आपल्याला दिसते। ज्या वेळेस या पाईपाला बाक असतो त्यावेळेस ते समोरच्या वस्तूवरून येणारी प्रकाश किरण इथे अडवली जातात आणि ती आपल्या डोळ्यांपर्यंत पोहोचत नाही, परिणामी मुलाला ती वस्तू दिसत नाही। पण ज्या वेळेस आपण पाईप सरळ करतो त्यावेळेस त्या वस्तूवरून येणारी प्रकाश किरण सरळ या छिद्राद्वारे आपल्या डोळ्यापर्यंत पोहोचतात व आपल्याला ते दिसतात। म्हणजे प्रकाश किरण हे सरळ रेषेत जातात हे आपण एका साध्या पाईपाच्या साहाय्याने मुलांना सांगू शकतो। श्वसन क्रिया करत असताना मुलांना दम लागतो। मग दम लागतो म्हणजे नेमकी काय होतं, आपल्या फुफ्फुसांची हालचाल कशी होते हे मुलांना सांगणं गरजेचं असतं। मग ते दाखवण्यासाठी एक साधी बाटली आणि त्याच्यामध्ये 2 फुगे घेतलेले आहेत। एक टाकाऊ वस्तूपासून हे फुफ्फुसाची प्रतिकृती बनवलेली आहे। ज्यावेळेस आपण श्वास घेतो त्यावेळेस आपली दोन्ही फुफ्फुस फुगली जातात आणि सोडल्यानंतर ती पुन्हा त्या स्थितीत येतात। या प्रक्रियेमध्ये फुग्यांमध्ये खेचल्यानंतर हवा भरून फुगे फुगतात। म्हणजे अशा प्रकारे आपली जी फुफ्फुस आहे ती सुद्धा आपण ज्यावेळेस श्वास घेतो त्यावेळेस फुगतात आणि श्वास सोडल्यानंतर ती आकुंचन पावतात। हे आपण मुलांना या शैक्षणिक साहित्याच्या द्वारे दाखवू शकतो। यानंतर आपल्या मुलं डॉक्टरकडे जातात, डॉक्टर कानाला स्टेथोस्कोप लावतो आणि मग रोग्याची निदान करत असतो। परंतु तो स्टेथोस्कोप म्हणजे काय, डॉक्टर नेमकी काय ऐकतात हे मुलांना माहिती नसतं। मग मुलांना स्टेथोस्कोप कसं कार्य करतं हे माहिती होण्यासाठी एक छोटा फुग्याचा तुकडा घेतलेला आहे आणि एका बाटलीच्या पुढच्या टोकाला तो फुगा चिटकवून घेतलेला आहे आणि एक नळीच्या साहाय्याने आपण ज्यावेळेस आपल्या हृदयावर, छातीवर हा फुगाचा पटल असलेला भाग ठेवू आणि दुसरा भाग ज्यावेळेस कानामध्ये ठेवू त्यावेळेस आपल्या हृदयाचे ठोके आपल्याला सहज ऐकायला येतात। म्हणजे डॉक्टर काय सांगून निदान करतात किंवा आपल्या हृदयाचे ठोके कसे असतात किंवा समोरच्याच्या हृदयाचे ठोके किती आहेत हे आपण सहज ऐकू शकतो व त्यासाठी हे शैक्षणिक साहित्य आहे। यानंतर आपण शाळेमध्ये मुलांना जलचक्र शिकवतो की पाऊस पडतो। मग पाऊस पडतो म्हणून आपण शाळेत काय सांगतो की उन्हाळ्यामध्ये समुद्राच्या पाण्याची वाफ होते आणि त्या वाफेचे ढग बनतात आणि नंतर त्या ढगांना थंडावा लागला, गारवा लागला की त्या ढगांचं काय होतं, पाऊस पडतो। परंतु प्रॅक्टिकल आपण हे मुलांना कधीच दाखवत नाही किंवा मुलांना चित्राद्वारे आपण दाखवत असतो। परंतु ह्या 1 रुपयाच्या पिशवीच्या साहाय्याने आपण त्यांना प्रत्यक्षामध्ये पाऊस कसा पडतो हे प्रत्यक्ष कृतीद्वारे दाखवणार आहोत। या पिशवीवर इथे सूर्य दाखवलेला आहे, इथे डोंगर आहे आणि इथे खाली पाण्याचा स्रोत दाखवलेला आहे, समुद्र समजूया।
तर यामध्ये मी पाणी भरलेलं आहे. या पिशवीमध्ये इथे आतमध्ये पाणी भरलेलं आहे. ज्यावेळेस ही पिशवी आपण उन्हामध्ये ठेवू त्यावेळेस उन्हामध्ये उष्णतेमुळे या पाण्याची वाफ होणार आणि ही वाफ झालेली वाफ या पिशवीच्या वरच्या भागामध्ये जमा होते आणि सूर्याच्या उष्णतेमुळे पाणी तापतं आणि त्याची वाफ होऊन त्या वाफेचे ढग होतात आणि ते ढग वाफेचे ढग कसे असतात ते मुलांना इथे वरती पाहायला मिळतात आणि त्यानंतर जरा उशिरा तेच वाफ थंड झाली की तेच पाण्याच्या स्वरूपात थेंबा थेंबाने पुन्हा इथून खाली परत या पाण्यामध्ये येताना दिसतात. म्हणजे जलचक्र जे आपण कागदावर दाखवायचो मुलांना तर ते प्रत्यक्ष या पिशवीच्या माध्यमातून 1 रुपया खर्चाने आपण मुलांना प्रत्यक्ष पाऊस कसा पडतो, पाण्याचे ढग कसे होतात आणि वाफेच्या ढगाचं परत पाणी कसं होतं हे आपण त्यांना दाखवू शकतो. आपण मुलांना अन्नपचन क्रिया शिकवत असतो आणि ही शिकवत असताना वेगवेगळे कागदी मॉडेल वगैरे आपण वापरत असतो. परंतु जे अवयव आपल्या शरीरामध्ये असतात ते शरीरावर जर डिस्प्ले झाले 3D स्वरूपात तर तो आनंद फार वेगळा असतो. आणि हे सांगण्यासाठी आपण काय करतो, वेगवेगळे चित्र दाखवतो मुलांना, तथ्य दाखवतो. परंतु जर मुलाच्याच अंगावर जर त्याचीच आंतरिंद्रिय प्रगट झाली तर त्या आनंद फार वेगळा असतो. माझ्या हातामध्ये एक जुना टी शर्ट आहे की हा जो टी शर्ट आहे तो आपण वापरल्यानंतर घरामध्ये काही वेळ पुसायला वगैरे वापरत असतो. परंतु याच टाकाऊ टी शर्ट पासून एक शैक्षणिक साहित्य बनवलेलं आहे, आपली अन्नपचन क्रिया. यावर मी रंगाच्या साह्याने आपली अन्नपचन क्रिया रेखाटलेली आहे. आपण पाहू शकता की हा जो टी शर्ट आहे ज्यावेळेस मी घालेल किंवा मुलगा घालतो त्यावेळेस आपल्या शरीराच्या आतले अवयव आपल्या शरीराच्या बाहेर दिसू लागतात आणि आपली श्वसन क्रिया इथे दिसते. आपलं जठर, यकृत, मोठे आतडे, लहान आतडे हे सर्व आपल्याला आपल्या शरीरामध्ये जिथे आहेत त्याच भागावर बाहेरून 3D स्वरूपात डिस्प्ले होतात आणि मुलांना आनंद मिळतो की हा म्हणजे मी आता जेवलेलो आहे तर माझं अन्न ह्या ग्रासिकेतून असं जठरापर्यंत आलेलं आहे. जठरामधून ते मोठ्या आतड्यात गेलेलं आहे आणि मोठ्या आतड्यातून लहान आतड्यात असं आपण मुलांना दाखवू शकतो. अशाच प्रकारे आपण आपल्या मेंदूची संरचना मुलांना दाखवू शकतो की आपण सांगतो की आपला मेंदू विचार करतो, परंतु तो विचार करतो मेंदू कसा असतो तो प्रत्यक्ष जर मुलांना स्वतःच्या डोक्यातला जर मेंदू दिसला तर त्यांना त्याचा आनंद फार असतो. ही मेंदूची टोपी आहे. ही टोपी जर आपण अशी घातली तर या मेंदूचे भाग दिलेले आहेत. फ्रंट लोब आहे, ऑप्टिकल लोब आहे, सेन्सरी लोब आहे म्हणजे मोटार लोब आहे. जिथे तुमचा तांत्रिकदृष्ट्या विचार केला जातो तो मोटार लोब असेल किंवा जिथे पाहिल्यानंतर त्याच्यावर विचारशक्ती चालू होते तो ऑप्टिकल लोब आहे. असा मेंदूच्या प्रत्येक भागाची संरचना आहे आणि मग आपल्याला कळते हा तुमचा फ्रंट लोब आहे, तुम्ही आता इथे विचार करत असणार. त्यानंतर इथे ऑप्टिकल लोब आहे म्हणजे आता तुम्ही पाहिलंय ते या ऑप्टिकल लोब मध्ये तुम्ही काय करताय त्याची प्रक्रिया चालू आहे. अशा प्रकारे आपण मुलांना 3Dच्या स्वरूपात आपले अंतरेंद्रिय दाखवू शकतो. यानंतर मुलांना आपण आकाश दर्शन करायला सांगतो. मुलं परिपाठामध्ये तिथी सांगतात आणि तिथी सांगितल्यानंतर आज चतुर्थी आहे, पंचमी आहे, षष्ठी आहे असं तिथी सांगतात. पण नेमकी तिथी का म्हणतात आणि त्या दिवशी आकाशात चंद्र कसा दिसतो हे मुलांना दाखवण्यासाठी या साहित्याचा उपयोग होतो. यामध्ये चंद्राच्या शुक्ल पक्षाच्या आणि कृष्ण पक्षाच्या सर्व कला आहेत म्हणजे सर्व तिथी आहेत आणि प्रथमा, द्वितीया, तृतीया, चतुर्थी, अष्टमी, नवमी, पौर्णिमा या सर्व तिथी एका बाजूला कृष्ण पक्ष आहे तर एका बाजूला शुक्ल पक्षाच्या तिथी आहेत. जेणेकरून मुलांना आज चंद्र कसा असेल, आजच्या तिथीला चंद्र कसा असेल याचं ज्ञान याच्या साहाय्याने होतं. मुलं रात्री आकाश निरीक्षण करतात, आकाशामध्ये भरपूर चांदण्या पाहतात, परंतु त्या चांदण्या नेमकी काय असतात, तो ताऱ्यांचा पुंजका म्हणजे काय हे त्यांना माहिती नसतं. तर त्यांना एवढंच माहिती असतं की त्या लुकलुकणारे तारे आहेत, लुकलुकणाऱ्या चांदण्या आहेत किंवा लुकलुकल्या ताऱ्यांचा तो समूह आहे. पण तो समूह नेमकी कसला आहे तर माझ्या हातामध्ये तारापुंजकांचे राशींचे समूहाची चित्र आहेत की ज्याने छिद्र केलेली आहेत. एका टाकाऊ पुठ्याच्या साह्याने वर चिटकवलेले आहे आणि त्यांना छेद पाडलेले आहेत. तर हे जे
आहेत तर हे राशीचे पुंजके आहेत. ज्या वेळेस आपण या दर्शकामध्ये पुठ्ठ्याचा दर्शक बनवलेला आहे, या दर्शकामध्ये हा राशीचा समूह ठेवून या बाजूने प्रकाश झोत जर आपण समोर सोडला तर समोर या राशीचं मोठ्या स्वरूपामध्ये चित्र दिसतं आणि ते पाहिल्यानंतर आकाशात दिसणारा तारांचा समूह आणि हा समूह जर सारखा असेल तर ही मीन रास आहे किंवा ही मेष रास आहे हे आपल्याला तिथे दिसून येतं. म्हणजे मुलांना आकाश दर्शनासाठी आपण पाहिलेला तारका समूह कोणता आहे हे आपण वेगवेगळ्या यांच्या साहाय्याने दाखवू शकतो. एका टाकाऊ पुठ्ठ्याच्या साहाय्याने मानवी सांगाडा बनवलेला आहे. मुलांना सांध्यांची ओळख व्हावी. आपल्या शरीरामध्ये असणारे विविध सांधे जे आहेत ते सांधे आणि हाडे नेमकी कोणती आहेत आणि कशा प्रकारे ते कार्य करतात, कोणत्या सांध्याला काय म्हणतात, उखळीचा सांधा कोणता, कमरेतला सांधा कोणता, हे सगळे पाठीच्या मणक्यातला सांधा, हे सगळे सांधे माहिती व्हावेत म्हणून साध्या पुठ्ठ्यावर रेखाटून हे मानवी सांगाडा बनवलेला आहे. यानंतर आपल्या शरीरामध्ये जी जी अंतररचना आहे की आपलं जे शरीर आहे या शरीरावरची जर स्किन काढली तर आपल्या शरीरावरचा असा मासाळ भाग आपल्याला दिसतो. या मासाच्या आतमध्ये काय बरं असतं तर आपली रक्तवाहिन्या असतात. नीला आणि रोहिणी या रक्तवाहिन्या आहेत आणि हृदयाच्या द्वारे त्यांचं कार्य चालू असतं हे आपण दाखवतो. त्याच्यानंतर त्यांच्या आतमध्ये आणखी काय असतं तर आपली अस्थिसंस्था असते. ही अस्थिसंस्था आपण दाखवू शकतो. त्यानंतर काय असतं तर मज्जासंस्था असते. मज्जासंस्थेच्या नंतर काय असतं तर आपली श्वसन प्रक्रिया असते. श्वसन प्रक्रियेनंतर काय असतं तर आपली अन्नपचन क्रिया असते. अशा प्रकारे आपल्या पूर्ण शरीराचं अंतरंग या शरीररूपी बाहुलीच्या साहाय्याने आपण मुलांना दाखवू शकतो की आपल्या शरीराचे भाग किती आहेत आणि त्याच्यात अंतररचना कशी कशी बनवलेली आहे. हे झाल्यानंतर मुलांचं मूल्यमापन घेणं गरजेचं असतं आणि मूल्यमापन आपण कशा प्रकारे घेऊ शकतो तर त्याची वेगवेगळी माध्यमं आहेत. आपण इथे पाहू शकतो की माझ्या हातामध्ये एक जादूचा चौरस आहे. या जादूच्या चौरसाच्या साहाय्याने मुलं खेळत अध्यापन करतात आणि मुलांचं मूल्यमापनही करता येतं. हा चौरस जसा मी फिरवेन तसतसे त्याशी संबंधित असणारे वेगवेगळे घटक समोर येतात. इथे उदाहरण दाखल आपण लोकसंख्या घेतलेला आहे आणि इथे लोकसंख्येचे परिणाम या सर्व चौकोनांमध्ये लोकसंख्येचे परिणाम दिसतात. ज्यावेळेस आपण पुन्हा फिरवतो त्यावेळेस लोकसंख्या वाढीवर उपाय म्हणजे या प्रत्येक याच्यामध्ये लोकसंख्या वाढीचे उपाय आपल्याला दिसून येतील. पुन्हा जर आपण फिरवलं तर लोकसंख्या वाढीची घोषवाक्य सगळीकडे आपल्याला तीच दिसतील. पुन्हा फिरवलं तर लोकसंख्या वाढीची कारणे प्रत्येक स्क्वेअर मध्ये आपल्याला लोकसंख्या वाढीची कारणे दिसतील. म्हणून याला जादूचा चौरस असं म्हटलेलं आहे. यामध्ये आपण वेगवेगळे अध्यापन घटक वापरून वेगवेगळ्या विषयांचे घटक वापरून मुलांचं अध्यापन आनंदी आणि रंजक बनवू शकतो आणि मुलं आनंदाने त्या क्रिया करू शकतात. यानंतर मुलांचं मूल्यमापन घेण्यासाठी आपण आणखी एक घटक बघू शकतो आणि तो म्हणजे चला हवा येऊ द्या असं नाव आहे त्याचं. आपण बघू शकता की माझ्या हातामध्ये एक फलक आहे आणि या फलकावर जोड्या लावण्याचे घटक दिलेले आहेत. तर जर बरोबर जोडी असेल तर हा समोर ठेवलेला पंखा आहे तो फिरतो म्हणजे त्याची हवा येते आणि मग मुलं चला हवा येऊ द्या असं त्याचं नाव आहे. आपण एक उदाहरण दाखल बघूया की छोट्या कुटुंबाची शान जे उत्तर बरोबर असेल तर तो पंखा फिरणार आहे. बघा शेवटला पंखा फिरलेला आहे. इथे आहे सदैव उंचावेल मान म्हणजे स्लोगनची जोडी पूर्ण करण्यासाठी आपण इथे वापरलेला आहे. आपण दुसरी एक जोडी बघूया. कुटुंब पाहिजे इतके छोटे. बघा पहिल्या ठिकाणी नाही फेल झालं, इथे पण नाही झालं, इथे झालं की लोकसंख्येचा प्रश्न सुटेल. अशा प्रकारे आपण इतर विषयांचे सुद्धा त्यामध्ये संच तयार करून यामध्ये ठेवले तर मुलांकडून जोड्या लावणं हा घटक जो आहे तो आनंदी आणि रंजकपणे मुलांकडून सोडवून घेऊ शकतो.
यानंतर आपण गणित या विषयाकडे वळणार आहोत। गणित विषय शिकवत असताना आपण सुरुवात बेरजेपासून करणार आहोत। मुलांना बेरीज वजाबाकी येते, परंतु पुढच्या वेळेस बेरीज आणि वजाबाकी करत असताना त्यांना सोपी जावी आणि त्यात आनंद मिळावा यासाठीच एक साहित्य आहे, याला ऍडिशन चार्ट म्हणतात, बेरजेचं तक्ता। यामध्ये वरचा अंक आणि ह्या रेषेच्या वरचा अंक आणि इथला अंक यांची बेरीज या चौकोनामध्ये दिसते। 5 + 6 = 11, 5 + 7 = 12, 3 + 5 = 8। अशा प्रकारे मुलं या कार्डच्या साहाय्याने आणि याच्या साहाय्याने बेरीज करून बेरजेचं जे दृढीकरण आहे ते करू शकतात। त्याचप्रमाणे वजाबाकीचं आहे की 5 × 6 + 5 = 1, 7 + 3 = 4। म्हणजे जे उत्तर आहे ते इथे मध्ये डिस्प्ले होतं आणि मग मुलं तोंडी बेरीज आणि तोंडी वजाबाकी करण्यासाठी ह्या तक्त्याचा वापर होतो। अशाच प्रकारे वजाबाकीसाठी सुद्धा वापर होतो। यानंतर गुणाकारासाठी सुद्धा याचाच वापर होतो। आपण इथे पाहू शकता हा गुणाकाराचा तक्ता आहे। सहा × 6 = 36, 6 × 4 = 24, 8 × 4 = 32। अशा प्रकारे तोंडी गुणाकार, तोंडी बेरीज, तोंडी वजाबाकीसाठी हे तक्ते फार उपयोगी पडतात। यानंतर एखाद्या संख्येचं संख्यापन आणि त्या संख्येपेक्षा 1 ने कमी आणि 1 ने जास्ती, 10 ने कमी आणि 10 ने जास्ती अशी संख्या दाखवण्यासाठी हा चार्ट आहे। इथे 1 ते 100 अंक आहेत आणि त्याच्यावर आपण ज्यावेळेस हे कार्ड ठेवतो त्यावेळेस मध्ये दिसणारी जी संख्या 46, 46 पेक्षा 10 ने कमी संख्या येते 36, 46 पेक्षा 10 ने जास्त असणारी संख्या आहे 56, 46 पेक्षा 1 ने अधिक संख्या आहे 47 आणि 46 पेक्षा 1 ने कमी संख्या आहे 45। म्हणजे 4 पेक्षा 1 ने कमी, 4 पेक्षा 1 ने जास्ती, 4 पेक्षा 10 ने जास्त आणि 4 पेक्षा 10 ने कमी अशी संख्या शोधून त्या संख्येचं संख्यापन आपण 1 ते 100 मध्ये मुलांना जर दाखवलं तर मुलांचं संख्यांचं दृढीकरण सहज आणि सोप्या पद्धतीने होत असतं। भागाकार करत असताना मुलांना फार अडचणी येतात। भागाकार म्हणजे काय हेच त्यांना न कळल्यामुळे भागाकार करताना त्यांना मोठ्या पुढच्या इयत्तेत सुद्धा अडचणी येत असतात। म्हणून भागाकार म्हणजे काय हे समजून सांगण्यासाठी हे शैक्षणिक साहित्य आहे। इथे एक आपण उदाहरण घेतलेलं आहे 7/3। हा भागाकार करायचा। मग भागाकार म्हणजे काय, तर भागाकार म्हणजे सारखी वाटणी करणं। हा भागाकाराचा सगळ्यात सोपा आणि साधा अर्थ आहे। भागाकार म्हणजे काय, दिलेल्या वस्तूंची सारखी वाटणी करणं। आपल्याला किती वस्तू दिलेल्या आहेत, 7 वस्तू दिलेल्या आहेत। किती जणांना वाटायचे आहेत, 3 जणांना वाटायचे आहेत। मग आता आपण बघूया, इथे बघा 7 वस्तू दाखवलेल्या आहेत, इथे क्रमांक आहे आणि इथे 7 पर्यंत आपण काय केलेले आहे, हे पिन लावून घेतलेले आहेत। या 7 वस्तू आहेत। किती जणांना वाटायचे, तिघांना वाटायचे। मग आपण तिघांना एक सारख्या वाटून घेऊया, सारखी वाटणी करूया। एकाला दिलं, 2, 3, तिघांना प्रत्येकाला 1 दिली। आता पुन्हा आपल्याकडे जास्त आहे, पुन्हा आपण पुन्हा वाटणार, परत 1 दिली, दुसऱ्याला पण 1 दिली, तिसऱ्याला पण 1 दिली। आता किती उरली आपल्याकडे, 1 उरली। आता ही एक तिघांना वाटता येणार आहे का, तर नाही वाटता येणार। म्हणजे आपल्याकडे शिल्लक किती राहिली, 1। आणि सारखे वाटून किती झाले, तिघांना सारखे किती वाटून झाले, 2। म्हणजे प्रत्येकाला किती मिळाले, 2। म्हणजे प्रत्येकाला जे मिळाले तो आला भागाकार। म्हणजे 7/3 बरोबर भागाकार आला 2 आणि बाकी उरली 1। भागाकार आला 2 आणि याची बाकीची उरली ती 1, म्हणून ते 1 आपण इथे दाखवलेलं आहे। आणि अशा प्रकारे मुलांना भागाकार म्हणजे काय
हे आपण सहज सोप्या पद्धतीने सांगू शकतो. 9999 पर्यंतच्या संख्या तयार करण्यासाठी हे संख्याचं चक्र आहे. याच्यामध्ये आपण 9999 ची संख्या तयार करू शकतो. संख्येची स्थानिक किंमत आणि दर्शनी किंमत आपण मुलांना दाखवू शकतो. मुलांना अपूर्णांक शिकवत असताना पाव, अर्धा, पाऊण हा भाग शिकवत असताना एक मजेशीर शैक्षणिक साहित्य, हे जसं मी पुढे पुढे फिरवेल तस तसं त्यातला भाग पूर्ण येईल. हा आला पाव, त्यानंतर पुढे नेला की अर्धा, पाऊण, अर्धा आणि पुढे नेला की पाऊण आणि पुढे नेला की पूर्ण. हे पाव, अर्धा, पाऊण या संकल्पना आपण मुलांना दाखवू शकतो. याशिवाय लघुकोन, काटकोन, विशाल कोन हे कोन सुद्धा आपण मुलांना याच्याद्वारे दाखवू शकतो. रेषीय जोडीतील विरुद्ध कोनाचं माप हे नेहमी सारखं असतं हा सिद्धांत सांगण्यासाठी हे शैक्षणिक साहित्य आहे. यामध्ये बघा यांचे परस्परातले जे विरुद्ध कोन आहे यांचं माप हे सारखंच दिसतं. आपण जर हे बदललं अशा प्रकारे आपल्याला बदलता येतं आणि बदलल्यानंतर जे कोन तयार होतात, ज्या कोनांच्या जोड्या तयार होतात यांचं माप हे सारखंच आहे हे आपल्याला मापांच्या साहाय्याने दिसून येतं. टाकाऊ असणाऱ्या कलरच्या डब्याच्या झाकणापासून हे साहित्य बनवलेलं आहे. याच्यावर आपण रबरच्या साहाय्याने वेगवेगळे आकार तयार करून मुलांना त्रिकोण, चौकोन, आयत हे भौमितिक आकार दाखवू शकतो. शिवाय चौकोनाचे प्रकार, त्रिकोणाचे प्रकार हे दाखवू शकतो. याशिवाय अपूर्णांक असतील तेही मुलांना दाखवू शकतो. मुलं खेळत कोनांचे प्रकार, भौमितिक आकार सहज शिकत असतात. रेषीय जोडीतील कोनाचं माप हे 180 अंश असतं हे आपण या साहित्याच्या साहाय्याने दाखवू शकतो. समोरच्या याच्यामध्ये आपण पाहू शकता की इथे कोन A प्लस कोन B बरोबर 180 अंश. इथे दिसतं की कोन A चं माप आहे 130 अंश आणि कोन B चं माप आहे 50 अंश. 130 अधिक 50 बरोबर 180. म्हणजे रेषीय जोडीतील जे कोन आहेत त्यांच्या कोनांचं माप 180 अंश असतं. असं आपण वेगवेगळ्या उदाहरणांच्या साहाय्याने आपण मुलांना त्या संबोधाचं स्पष्टीकरण देऊ शकतो. मुलांना वर्तुळ शिकवत असताना